पाठिंबा दिलेला आहे हे महाराष्ट्र देशाच्या हिताचा होता आणि तुम्हालाही माहिती आहे की उद्या कशा चपला पडला असता म्हणून पाठिंबा दिलेला होता। संजय राऊत असंही म्हणतात की अमित शहाने आपली स्मरणशक्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे। 370 कलम हटवून काश्मीरमध्ये काय दिवे लावले, काश्मीरचं नाव घ्यायची तुमची लायकी नाही। काय दिवे लावले ना, तर मी संजय राजाराम राऊतला सांगेन एक हातात दिवा घे आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जाऊन जरा बघ, तिथे जो फडकणारा जो काश्मीरच्या चौकामध्ये जो तिरंगा झेंडा आहे ना, तो मोदी सरकार आणि अमित शहाजींच्यामुळेच झालेला आहे, फडकतोय। म्हणून काय दिवा लावलाय ना, तो जरा दिवा घेऊन जा आणि सगळीकडे बघ काश्मीरमध्ये आणि मग सांग की काय दिवा लागलेला आहे। काश्मीरचा तरुण आजही बेरोजगार आहे, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे। 2014ला आपली घोषणा होती पाक व्याप्त काश्मीर भारतात आलं, काय झालं त्याची लाज वाटायला पाहिजे। काश्मीरमध्ये काय बदल होतोय हे ह्याला भांडूपमध्ये बसून कळणार नाही। आज मोठ्यातला मोठा उद्योग, 5 स्टार हॉटेल, पर्यटनाचे विविध प्रकल्प आज काश्मीरमध्ये उघडतायत, काश्मीरमध्ये चालू होत आहेत। तो बदल मोदी सरकारने केलेला आहे आणि पॅक व्याप्त काश्मीर कधी करणार, कसं करणार हे तुझ्यासारख्या तीनपाट माणसाला सांगण्याची आम्हाला गरज नाहीये। जेव्हा अखंड हिंदुस्थान होईल ना, तेव्हा तू पण मोदी सरकारचं अभिनंदन करशील, एवढं मी विश्वासाने सांगतो। शरद पवारांनी ज्यांना सहन केलं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांनी पक्षात अमित शहाने त्यांना पक्षात घेतलं, त्यामुळे अमित शहाचे आम्ही आभार मानतो असा एक बिस्किट टोला संजय राऊत। पण हे पवार साहेब आणि उद्धवजींचे आभार मानण्याची कधीतरी आम्हाला संधी दे। ज्या दिवशी तुझ्या ढोणावर लात मारतील तेव्हा आम्ही पण पवार साहेबांचा आणि उद्धवजींचे आभार मानेन, म्हणून तो त्या दिवसाची वाट आम्ही आतुरतेने पाहतो। कोल्हापूरचा मतदार हा शिवसेनेचाच मतदार होता आणि त्या मतदारसंघात शिवसेनेचा दावा आहे असं संजय राऊत म्हणतात। आता कोण कुठे दावा करणार, कोण कोणाचा मतदार आहे हा सांगणारा कोण, ज्याने आयुष्यामध्ये एक छोटी सरपंचाची पण निवडणूक लढवली नाही, जो काट्यावर राज्यसभेवर पास झालेला आहे, तो मतदारांच्या मनातली भाषा करतोय। म्हणून कधीतरी येणारी कधी वॉर्डची निवडणूक लढव आणि मग लोकसभेच्या मतदारांच्या बद्दलचे भाष्य कर। दीपक केसरकर यांच्या दंडावर बेडक्या नाही, हा मोती तलावाचा डोंगकावळा आहे, सावंतवाडीत हिंमत असेल तर निवडून या असं संजय राऊत यांनी त्यांना आव्हान केलं। अरे पण ह्याच दीपक केसरकरांना घेऊन तुझ्या मालक महाविकास आघाडीची सत्ता असताना मोदीजींकडे युतीचा प्रस्ताव करण्यासाठी घेऊन गेलेला बरोबर, तेव्हा दीपक केसरकर कसे आवडायचे, तेव्हा दीपक केसरकरांना कसे तुझे मालक घेऊन फिरायचे। आणि दीपक केसरकर जे बोलतायत ते खरं आहे की खोटं आहे हे कधीतरी ठाकरे कुटुंबियांनी समोर येऊन सांगावं। कारण का जे उद्धव ठाकरे दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये माझा मुलगा चुकलाय आणि त्याला वाचवा ह्यासाठी अगर राणे साहेबांना फोन करू शकतात, एकदा नाही दोनदा, तर ते मोदीजींना पण भेटू शकतात। म्हणून दीपक केसरकरजी जे बोललेत, त्याची खरं आहे का खोटं आहे हे ठाकरे कुटुंबियांनी सांगावं ना। हे ठाकरे कुटुंबियांनी सांगावं की खरंच मुलाला वाचवण्यासाठी मोदीजीकडे घेऊन गेले होते की नाही। कारण का तुम्ही नारायण राणे साहेबांना अगर उद्धव ठाकरे दिशा सालियांच्या केसमध्ये आदित्यला वाचवा ह्यासाठी फोन करू शकतात, तर मोदीजींमध्ये कडे गेलेच असतील। म्हणून ह्याबद्दलचं स्पष्टीकरण आणि गेल्या 2 आठवड्याचा रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे ह्यांचा सीडीआर रिपोर्ट आणि सगळे लोकेशन, मोबाईल टॉवर लोकेशन जाहीर करावे। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। हिम्मत आहे ना सांगायची की बाबा गेले नाही, मग प्रकाश आंबेडकरजींना का लिहून दिलं नाही की बाबा आम्ही कधीही बीजेपी बरोबर जाणार नाही। आदित्य ठाकरे बद्दल जी दिशा सालियांच्या केसमध्ये खळबळजनक खुलासे होत आहेत, सत्य बाहेर येत आहे, त्याच्यामुळे ठाकरे कुटुंबाची पायाची खाली वाळू सरकलेली आहे। दिशा सालियांचे आई वडील पासून अन्य जे काही विटनेस होते त्यांनी जे काही स्टेटमेंट एसआयटीच्या समोर दिलेले आहेत
त्याच्यामुळे ठाकरे कुटुंबाला कळून चुकलेलं आहे की आदित्य ठाकरे अडचणीत येणार आहे.